कुयरीपासून गावरान भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, इकडे हळद घेतलेली आहे, इथे 3 चमचे तिखट मसाला घेतलेला आहे, इथे गरम मसाला आहे, ही लसणीच्या 7-8 पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत, इथे कढीपत्ता आहे, इकडे मीठ आहे, इथे चणे घेतलेले आहेत, आपल्याला त्यामध्ये चणे घालायचे आहेत, हे भिजवून ठेवलेले आहेत। आता इकडे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे। आधी आपल्याला ह्या फणसाच्या कुयरीला उकडून घ्यायचं आहे। ते कसं उकडायला ठेवायचं मी तुम्हाला दाखवते। आणि हे चणे पण आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर मी हे दोन्ही बघा, ह्या फणसाच्या कुयरीचे असे गोल गोल कापं करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, कारण का फणसाच्या कुयरीमध्ये चीक असतो, तो चीक तेलामुळे सगळा निघून जातो आणि कापतानाही आपल्या हाताला तेल लावायचं आहे। तर ह्याच्यात पाणी घालून आपण ह्याला कुकरला लावणार आहोत आणि इकडे चण्यामध्ये पण पाणी घालून हे पण शिजवून घेणार आहोत। हे शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते। कुयरी उकडून झालेल्या आहेत, आता आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे, हे साफ करून घ्यायचं आहे। हे साफ झाल्यावर मी तुम्हाला डायरेक्ट फोडणी कशी घालायची ते दाखवते। हे आपण असं काढून घेणार आहोत, ते थोडंसं थंड व्हायला ठेवते आणि मग असं काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, फणसाची भाजी अशी साफ करून घेतलेला आहे फणस, आणि इकडे चणे चांगले शिजवून घेतलेले आहे, शिजलेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। हे बघा, मी इथे कढई गरम केलेली आहे आणि मी तुम्हाला राई जिरं टाकायला सांगायला विसरली, तर ह्याच्यात मी राई जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता, इथे लसूण घालते आहे। लसूण चांगला परतून घ्यायचं आहे, थोडंसं लाल होईपर्यंत। यामध्ये हिंग थोडंसं घालते मी, नंतर कांदा घालते। लसूण थोडंसं लालसर झालंय, ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते। कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मग ह्याच्यात हळद टाकायची आहे। हळद टाकल्यावर कांदा चांगला शिजतो। कांदा नरम होईपर्यंत भाजायचं आहे चांगला। हे बघा, कांदा मस्त भाजला गेलाय, लालसर झालाय थोडा। ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखट घालून झाल्यावर गरम मसाला टाकायचा आहे। थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालते, छान चव येते। मिक्स झाल्यावर आधी मसाले चांगले भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे। बघा, मस्त कलर आलाय फोडणीला। नंतर आपण ही भाजी साफ केलेली आहे ती घालणार आहोत आणि मग परतून घ्यायचंय, छानपैकी परतून घ्यायची आहे। मसाला त्याला पूर्ण लागेपर्यंत, मिक्स होईपर्यंत। त्यानंतर आपल्याला चणे घालायचे त्याच्यात। हे बघा, मस्त मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये चणे घालणार आहे। चणे घालून झाल्यावर आता याच्यामध्ये मीठ घालायचं। आपल्या चवीप्रमाणेच मीठ घाला तुम्ही, तुम्हाला कसं लागतंय त्याप्रमाणे।
आपण याला वाफेवर शिजायला ठेवणार आहोत. थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे, पाववाटी, आणि मग ह्याला वाफेवर शिजायला ठेवणार आहे. हे बघा, मी 1 वाटी पाणी याच्यावर घालते आणि याला शिजायला ठेवते स्लो गॅसवर. आणि हेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे नंतर थोड्या वेळाने. हे पाणी गरम झालं की हे पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. पाणी गरम झालंय वरचं ताटावरचं. आता आपण हे पाणीच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. भाजीला बघा, भाजीला पण पाणी सुटत चाललंय छान आणि भाजी मस्त दिसते एकदम. तर ह्याच्यामध्ये आपण हे पाणी ॲड करूया. हे 1 कप पाणी घेतलेलं होतं मी, हे आपण ॲड करूया आणि याला अजून एकदा वाफेवर ठेवून देऊया. आता भाजी होतच आली आपली, 15 मिनिटामध्ये ही भाजी रेडी होते. तर मी आता अजून एकदा ढवळून त्याला झाकण मारून ठेवणार आहे. आता आपली भाजी झालीच आहे. 5 मिनिटाने मी बघणार आहे भाजी शिजली आहे की नाही. 5-7 मिनिटं झालेली आहे. आता आपली भाजी बघूया कशी झाली आहे. हे बघा किती मस्त झाली आहे भाजी आणि स्मेल पण खूप छान येतोय भाजीचा. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते. ह्याच्यात भरपूर कोथिंबीर घालायची तर भाजी छान लागते. आपली भाजी बनून रेडी झालेली आहे. आता मी सर्व करते. बघा, आपली फणसाची भाजी रेडी झालेली आहे. ह्या भाजीला करायला, साफ करायला खूप मेहनत लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात त्याच्यासाठी, पण भाजी चवीला इतकी सुंदर लागते की तुम्ही परत परत खात राहाल. तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.